happy Teachers Day. नमस्कार माझ्या सावित्रीच्या लेखींनो तथा भावा बंधूंनो, मी कुमारी भाग्यश्री विजयसिंह वाघमारे इथे एका महत्त्वपूर्ण विषयावर आपले मनोगत व्यक्त करायला आले आहे. उद्धाराला भारत मातेचा लेखी, माये दिली तू सुखाला अंगठी, तुझ्याच मुळे तेवत आहे सावित्रीमय जगती ज्ञानज्योती. ऐश्वर्य संपन्न सुखी संसाराचा त्याग आणि जीवनाचं रान करून भारतातल्या प्रत्येक लेकीला विद्येचे दान देणारी नेवसे पाटलांची महानडी आणि क्रांतीसूर्य ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य घडवणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. स्वराज्य माता, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. मित्रांनो, इथे सर्वांनी शिक्षक दिन सेलिब्रेट कसं करायचं सांगितला, पण शिक्षक म्हणजे काय कोणी सांगितलंय का? गुरु म्हणजे काय? मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते जी जिजाऊंनी शिवरायांना सांगितली होती. ती गोष्ट होती नरसिंह आणि हिरण्यकश्यपूची. काय तरी गोष्ट होती बघा की तुला कोणी शस्त्रही नाही आणि अस्त्रही नाही, तुला कोणी दिवसाही नाही रात्रीही नाही, घरातही नाही घराच्या बाहेरही नाही, सकाळीही नाही आणि रात्रीही नाही, तुला मरण येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला दिला होता. वर मिळाल्याने माजलेल्या हिरण्यकश्यपूने मात्र अगदी देवी देवतांना सुद्धा दहशत बसवली होती. त्याचाच पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता, म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो भगवान विष्णूंचा परमभक्त असल्यामुळे प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला. त्यावर संतापलेला हिरण्यकश्यपू त्याला म्हणला की अरे कुठे आहे तुझा विष्णू? या देशाच्या कणाकणामध्ये माझे भगवान विष्णू आहेत. संतापलेल्या हिरण्यकश्यपूने धाडकन खांबावर लाथ मारली, म्हणाले की या खांबात सुद्धा तुझा विष्णू आहे का? त्यावेळी प्रल्हाद म्हणाले की हो, या खांबात सुद्धा माझे भगवान विष्णू विराजमान आहेत. संतापलेल्या हिरण्यकश्यपूने धाडकन खांबावर लाथ मारली आणि पाहतो तर काय आश्चर्य, त्या दुभंगलेल्या खांबातून एक निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाचं असे नरसिंह प्रकट झाले. त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं, म्हणजे धरणीवरही नाही आणि अवकाशातही नाही. ते त्याला घेऊन राजवाड्याच्या उंबरठ्यावरती जाऊन बसले. म्हणजे कुठे? म्हणजे घरातही नाही आणि घराच्या बाहेरही नाही. ती वेळ होती संध्याकाळची, म्हणजे दिवसही नाही आणि रात्रही नाही. त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, म्हणजे कुठल्या अस्त्रानेही नाही आणि कुठल्या शस्त्रानेही नाही, आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यावर शिवाजी महाराज बोलले की आऊसाहेब, आम्ही पण हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार. त्यावर आऊसाहेब काय म्हणतात, भले शाबास, पण त्यासाठी तुम्हाला तलवारबाजी शिकावी लागेल, घोड्यावरती बसावं लागेल, सवंगडी गोळा करावे लागतील. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणतात आम्ही करणार आऊसाहेब, आम्ही सवंगडी गोळा करणार, आम्ही घोड्यावरती बसणार, आम्ही सगळं करणार. त्यावेळी आज शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, आपल्या भारताचा इतिहास घडवला. कोणामुळे? जिजाबाई त्यांचे गुरुच झाले ना. मग असंच आपल्या पण लाईफमध्ये आहे. मित्रांनो, साधं उदाहरण घ्या. एक साधं करून पाठ घ्या, ते पाठ तेव्हा सुंदर दिसतं जोपर्यंत एखादा कलाकार रंगून त्याच्यावरती चित्र काढतो. आपलं पण असंच आहे. एक विद्यार्थी सुद्धा तेव्हाच घडतो जोपर्यंत शिक्षक नावाचा कलाकार त्याच्या लाईफमध्ये, त्याच्या जीवनामध्ये येऊन त्याच्या जीवनाला रंगून नीट त्याला आकार देत नाही. पूर्वी स्त्रिया उपवास करून त्या चंद्राची पूजा करायच्या, पण आजच्या काळातल्या स्त्रिया उच्च शिक्षण घेऊन त्या चंद्रावर जाऊन त्या चंद्राचाच अभ्यास करतात. किती फरक आहे ना विचारांचा, आणि हाच फरक आपल्यापर्यंत आपल्या गुरूंनी पोहोचवलेला आहे. मित्रांनो, जगणं हे आई वडिलांच्या स्वाभिमानासाठी असावं, आणि जिंकणं हे शिक्षकांच्या कर्तव्यापोटी. अगर आप हार भी गए ना तो एक बात याद रखना, कि टीचर तो सिखा के टेस्ट लेता है, लाइफ पहले टेस्ट लेती है और फिर सिखाती है. आता आपल्याला अनिता मैम ने सिखाया CHL का स्टडी कप, और मुझे उनकी प्यारी मीठी मीठी बातें ज्यादा याद रहती है. उनकी सिखाई हर बात, उनकी सिखाई हर बात मुझे पल पल याद रहती है. कि अरे एकदा काय झालं होतं की टीचर्सच्या दिवशी सांगत्या टीचर्स, आणि एकदा काय झालं होतं की अनिता मॅम मला चिडलं होतं, रागवलं होतं की प्रेयरला आला नाही, लेटला आला की असं कसं. नंतर लंच ब्रेकमध्ये येऊन त्या स्वतःच मला सॉरी म्हणले, यार सॉरी, मला असं रागवायला नव्हतं पाहिजे होतं, मी चिडले, आय एम सॉरी असं म्हणलं होतं. मी 10th मध्ये होते तेव्हा माझ्या शिक्षकांनी मला एवढं सांगितलं होतं की
फक्त तुम्ही आणि तुम्हीच असाल. हॅपी टीचर्स डे.